नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा, समाधानाचा जाऊ देत. हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. श्रावण महिन्याला आता लवकरच सुरुवात होणार आहे आणि आजच्या या व्हिडिओमध्ये श्रावण महिन्यामध्ये नंदेला बांगड्या का भराव्यात, किती व कोणत्या रंगाच्या भराव्यात, बांगड्यांचे नियम काय आहेत, बांगड्या भरल्यामुळे शरीराला होणारे लाभ आणि जर नणंद फॉरेनला राहत असेल तर अशा वेळेस काय करावं, ज्यांना नणंद नाहीये त्यांनी मग बांगड्या कोणाला भराव्यात याविषयीची संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझा एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर एक हलका फुलका पण फार महत्त्वाचा विषय, आपल्या संस्कृतीमध्ये बांगड्या, विशेषतः काचेच्या, सोन्याच्या बांगड्या याला खूप जास्त महत्त्व आहे. पूर्वीच्या बायका हातभर बांगड्या घालायच्या. का बरं घालायच्या? कारण तेव्हा त्या काळामध्ये कामंही तितकीच असायची. अगदी गाईच्या गोठ्यातलं शेण काढण्यापासून, सारवण्यापासून ते आपल्या घरातलं दळण जात्यावरती दळण्यापर्यंत कामं केली जायची आणि एवढी कामं करत असताना ह्या बांगड्या त्यांना एक संरक्षण कवचासारखा आधार द्यायच्या. बांगड्या हा एक सौभाग्य अलंकार तर आहेच, पण बांगड्या घातल्यामुळे ती स्त्री सुंदर व सोज्वळ सुद्धा दिसत असते. हातातल्या सोन्याच्या व काचेच्या बांगड्या, एका आड घातलेला हात अतिशय सुरेख आणि सुंदर दिसतो. आपण आनंदी असणे, सुंदर दिसणे हे रोजच असावे असे आपल्या संस्कृतीला अपेक्षित आहे. घरातील स्त्री आनंदी तर घर आनंदी. आपल्या घराच्या अंगणामध्ये किंवा बाल्कनीमध्ये बऱ्याचदा पक्षी येताना आपण बघतो. त्यांच्या आवाजाची किणकिण जशी आपल्याला हवीशी वाटते, तशीच स्त्रीच्या हातातील बांगड्यांची झालेली किणकिण सुद्धा मन शांत करते. तसं तर प्रत्येक स्त्री ही कामात असते आणि तिच्या मनगटाच्या आजूबाजूला नसा ज्या असतात, स्नायू यांना उपयुक्त जर दाब मिळाला तर त्या बाईला कमी कंटाळा येतो आणि तिला त्रास सुद्धा कमी होत असतो. स्त्री सतत अग्नीच्या संपर्कात असते आणि अन्न शिजवताना होणारी धग आणि उष्णता याचा तिच्या शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतो. गरम वाफा येतात आणि त्यामुळे तिच्या रक्तप्रवाहावरती परिणाम होऊ शकतो. हातातल्या बांगड्या काच आणि सोन्याच्या उत्तम मानल्या जातात, कारण त्या हीट कंडक्टर असल्याने बाईच्या शरीराला अपाय होत नाही. हातावर पटकन काही आघात झाला तर बांगड्या आधी तो तडाखा घेतात आणि मग शरीरावरती आघात होतो. हातात सोन्याच्या बांगड्या असतील तर अगदी सूक्ष्म प्रमाणामध्ये सोन्याचे कण त्वचेद्वारे शरीरात शोषले जातात. शरीराच्या प्रतिकारक क्षमता यामुळे चांगली होते, तेज प्राप्त होतं. मे महिन्याच्या उन्हात तुम्ही जर कधी बाहेर गेलात तर तुम्ही नक्की अनुभव घ्या. पहा, सर्वात आधी आपल्या हातातील बांगड्या गरम होतात. बांगड्यांमुळे धुत्रेपणा, बुबडेपणा, जडजीभ तसंच इतर आरोग्यावरही अनुकूल परिणाम होत नाही. आपल्या सर्वांच्या मनावर हा सतत आघात केला जातो की आपल्या संस्कृतीमध्ये स्त्रीला फारसं महत्त्व नाही, पण याच्या अगदी उलट आहे. जितकी काळजी आपल्या संस्कृतीने स्त्रीची घेतली आहे तितकी कुठेही इतरत्र दिसत नाही. जितका आदर आपल्या संस्कृतीने स्त्रीला दिलाय तो इतर कुठल्याही धर्मात दिसत नाही. बांगड्या हे केवळ शृंगाराशी संबंधित नाही, तर त्याबद्दल धार्मिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन अनेक महत्त्व देखील सांगण्यात आलेले आहेत. धार्मिक दृष्टिकोनातूनही महिलांनी हातात बांगड्या घालणं आवश्यक आहे असं मानलं जातं. विवाहित महिलांनी बांगड्या घातल्याने पतीचे वय वाढते. 16 शृंगारामधील एक आवश्यक शृंगार बांगड्यांना मानले जाते. त्यामुळेच दुर्गादेवीला दिल्या जाणाऱ्या नैवेद्यामध्ये बांगड्या आवर्जून असतात आणि दुसरीकडे वास्तुशास्त्रानुसार बांगड्या वाजवल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार सुद्धा वाढतो. वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिले तर ज्या महिला हातामध्ये बांगड्या घालतात त्यांचे आरोग्य चांगले राहते, कारण बांगड्या घातल्याने श्वसन आणि हृदयाशी संबंधित समस्या कमी होतात. बांगड्या घातल्याने मानसिक संतुलनही सुधारते, त्यामुळे महिलांना कमी थकवा जाणवतो. विज्ञानानुसार मनगटाच्या खालपासून ते 6 इंचापर्यंत ज्या महिलांच्या हातात बांगड्या असतात तर हातावरील दबावामुळे त्यांचे शरीर निरोगी राहते आणि त्या उत्साही राहतात. आणि ॲक्युप्रेशर पॉईंट जो आहे तो जाणवतो, त्याच्यावरील
दबावामुळे त्यांचे शरीर निरोगी राहते आणि अशा वेळी महिला हातात बांगड्या घालूनही उत्साही राहतात. तर हे काही फायदे आपल्या आरोग्याला बांगड्या घातल्याने होत असतात. त्याचबरोबर पूर्वीच्या काळामध्ये गर्भवती स्त्रियांना सुद्धा बांगड्या भरल्या जायच्या. याचं कारण म्हणजे तिच्या पोटात असलेल्या बांगड्यांचा आवाज ऐकू जावा बाळाला, त्यामुळे त्याच्या मनावरतीही सकारात्मक परिणाम व्हावा ही त्यामागची भावना असायची. इतकं महत्त्व या बांगड्या हातामध्ये घालण्याचं आहे. तर आता आपण बघूयात की नंदेला आपण श्रावण महिन्यामध्ये बांगड्या का भराव्यात. आता नणंद जी आहे ती आपल्या पतीची बहीण, मग ती मोठी असेल किंवा लहान, तिला बांगड्या भरल्यामुळे तिला अखंड सौभाग्याची प्राप्ती होते आणि त्यासोबतच तिच्या पतीला आणि तिच्या मुलांना दीर्घायुष्याची प्राप्ती होत असते. तिच्या सासरच्या लोकांचा भाग्योदय होतो. त्यासाठी ज्यावेळेस विवाहित मुलगी तिच्या माहेरी येते तेव्हा तिला बांगड्या भरण्याची प्रथा आपल्याकडे आहे. यासोबतच नंदेनी देखील आपल्या भावाला दीर्घायुष्य मिळावं यासाठी आपल्या भावजाईला बांगड्या भराव्यात. आपल्या भावाला चांगलं आरोग्य मिळावं यासोबतच त्याच्या दीर्घायुष्यासाठी भावजाईला बांगड्या भरण्याची परंपरा आपल्याकडे आहे. आता बांगड्या कोणत्या दिवशी भराव्यात, तर बांगड्या श्रावण महिन्यामध्ये कोणत्याही दिवशी भरू शकतात. श्रावणातील प्रत्येक दिवस हा शुभ असतो. बांगड्या भरत असताना अभिजित मुहूर्तावरती भराव्यात, त्यामुळे त्याचे शुभ परिणाम आपल्या आयुष्यावरती होत असतात. तर आता हातामध्ये किती बांगड्या भराव्यात. पूर्वीच्या काळामध्ये एक एक डझनभर बांगड्या एकेका हातामध्ये घातल्या जायच्या. पूर्वी तशी कामं पण असायची, बांगड्यांमुळे हाताचं संरक्षण व्हायचं. पण आताचा काळ बदललेला आहे. पूर्वीसारखी कामं आता राहिलेली नाहीत. त्यामुळे बांगड्या एवढ्या भरण्याची गरज नाही. कारण बऱ्याचशा महिला ज्या आहेत त्या वर्किंग असतात, नणंद वर्किंग असते. अशा वेळेस तिला फारशा बांगड्या घालायला आवडत नसेल तर तुम्ही तिला कमी बांगड्या घाला. मग आता तुम्ही 5 बांगड्या घालू शकता. एका हातामध्ये 3 बांगड्या घालायच्या आहेत आणि एका हातामध्ये 2 बांगड्या घालायच्या आहेत. लक्षात असू द्या, नेहमी बांगड्या घालत असताना एका हातापेक्षा दुसऱ्या हातामध्ये एक बांगडी जास्त असावी. म्हणजेच बांगड्या ह्या नेहमी वाढत्या असाव्यात. एका हातामध्ये जर तुम्ही 4 बांगड्या घातल्या असतील ना, तर दुसऱ्या हातामध्ये एक वाढून म्हणजेच 5 बांगड्या असाव्यात. एका हातामध्ये जर तुम्ही 6 बांगड्या घातल्या असतील तर दुसऱ्या हातामध्ये 7 बांगड्या असाव्यात. अशा पद्धतीने तुम्ही बांगड्या भरू शकता. पण तुमच्या नंदेला जर बांगड्यांची हौस असेल तर अशा वेळेस तुम्ही 1 डझनभर बांगड्या तिच्या हातामध्ये भरू शकता. म्हणजेच एका हातामध्ये 12 बांगड्या आणि दुसऱ्या हातामध्ये 13 बांगड्या तुम्ही नक्कीच भरू शकता. अशा प्रकारे तुम्हाला चांगल्या बांगड्या भरायच्या आहेत. हा बांगड्या भरण्याविषयीचा नियम. मग आता बांगड्या घालायला ज्यांना आवडत नाही, मग अशा वेळेस त्यांना इतर धातूच्या किंवा मेटलच्या बांगड्या ज्या आहेत त्या देऊ शकता. पण त्यामध्ये काचेची बांगडी आवर्जून घालावी. 2 मेटलच्या बांगड्यामध्ये तुम्ही काचेच्या बांगड्या घालून असा सेट बनवून त्या बांगड्या तुम्ही नंदेला देऊ शकता. कारण काचेच्याच बांगड्यांचा मान आहे. कारण काचेच्या बांगड्या ज्या आहेत त्या चंद्रग्रह आणि शुक्रग्रहाचे प्रतिनिधित्व करत असतात. त्यामुळे तुमचा चंद्रग्रह स्ट्रॉंग व्हावा यासाठी तुम्ही त्या काचेच्याच बांगड्या नंदेला किंवा तुमच्या भावजाईला भरायच्या असतात. बांगड्या घातल्यामुळे आपल्या चेहऱ्यावर एक प्रकारचे तेज येत असते. त्यासोबतच हृदयरोग आणि रक्तदाब यासारखे आजार सुद्धा दूर होण्यासाठी मदत होते. तर बांगड्या हातात का भराव्यात आणि त्या किती भराव्यात हे सुद्धा तुमच्या लक्षात आलेलं आहे. पण बांगड्या कोणत्या रंगाच्या असाव्यात आणि त्या श्रावणातच का भराव्यात याचे एक कारण आहे. श्रावण महिन्यामध्ये निसर्ग हिरवळीने नटलेला असतो. सगळीकडे हिरवा रंग पसरलेला असतो. त्यामुळे हिरव्या रंगाच्या बांगड्या ज्या आहेत त्या घालाव्यात. हिरवा रंग जो आहे तो सौभाग्याचं प्रतीक आहे. हिरवा रंग तुम्ही नंदेला भरल्यामुळे तिच्या पतीचं संरक्षण करण्याचं, तिच्या पतीला दीर्घायुष्य मिळवून देण्यासाठीचा आशीर्वाद तुम्हाला निसर्ग देवता देत असते. त्यासाठीच हिरव्या रंगाच्या बांगड्या तुम्ही तुमच्या नंदेला किंवा भावजाईला भरायच्या असतात. श्रावणाचा आणि हिरव्या रंगाचा अतिशय जवळचा संबंध आहे. त्यामुळे श्रावण महिन्यामध्ये हिरव्या रंगाच्या बांगड्या घालाव्यात. यासोबतच निसर्गाशी सुद्धा आपलं एक नातं जोडलं जातं. कारण श्रावणामध्ये निसर्ग हा हिरवळीने बहरलेला असतो. ज्या स्त्रीने हातामध्ये बांगड्या घातलेल्या आहेत तिचं सौभाग्य वाढतं. तिला निसर्ग देवतेकडून अखंड सौभाग्याची प्राप्ती होत असते. शास्त्रानुसार स्त्रियांना शक्तीचे रूप मानले जाते आणि हिरवा रंग हा नवनिर्मितीचे प्रतीक आहे. आणि त्यासोबतच श्रावण महिना जो आहे यामध्ये आपल्या हार्मोन्समध्ये सुद्धा बरेचसे चेंजेस होत असतात, ज्याचा परिणाम आपल्या शरीरावर आणि मनावर सुद्धा होत असतो. त्याचबरोबर हिरवा रंग जो आहे तो बुध ग्रहाने प्रभावित आहे. बुध ग्रहाने प्रभावित असलेला हिरवा रंग तुमच्या कुंडलीतील म्हणजेच तुमच्या कामभावनेला नियंत्रित ठेवत असतो. कारण या महिन्यामध्ये बरीचशी व्रतवैकल्य आपण करत असतो आणि ही व्रतवैकल्य करत असताना काही नियम आपल्याला पाळावे लागतात.
त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे श्रावण महिना हा भगवान शिवशंकरांना समर्पित मानला जातो. श्रावणामध्ये सगळी सृष्टी ही हिरवळीने बहरलेली असते आणि या हिरवळीचा आदर म्हणून सुद्धा तुम्ही एकमेकींना हिरव्या रंगाच्या बांगड्या भराव्यात. देवी पार्वतीने सुद्धा शिवशंकरांना प्राप्त करण्यासाठी याच महिन्यामध्ये मोठे तप केले होते. त्यामुळे हा महिना भगवान शिवशंकरांना आणि देवी पार्वतीला सुद्धा अतिशय प्रिय आहे. त्यांची कृपा आपल्याला प्राप्त व्हावी यासाठी, अखंड सौभाग्य प्राप्त व्हावं यासाठी या महिन्यामध्ये हिरव्या रंगाच्या बांगड्या प्रत्येक सौभाग्यवती स्त्रीने भराव्यात. तर ज्या दिवशी तुम्ही तुमच्या नंदेला किंवा भाऊजाईला बांगड्या भरणार आहात त्या दिवशी एक पाट ठेवायचा आहे. पाटाभोवती तुम्हाला रांगोळी काढायची आहे. पाटावरती तुमच्या नंदेला किंवा भाऊजाईला बसवायचं आहे. पूर्वीच्या काळामध्ये कासाराकडे नेऊन आपण बांगड्या भरायचो, पण आताच्या काळामध्ये तुम्हाला तसं करता येईल असं नाही. त्यामुळे तुम्ही बांगड्या विकत आणू शकता आणि तुम्हाला ताटामध्ये त्या बांगड्या ठेवायच्या आहेत. हळदी कुंकवाचा करंडा ठेवायचा आहे. काहीतरी गोड ठेवायचं आहे, ज्यामध्ये तुम्ही साखर ठेवू शकता किंवा एखादी मिठाई ठेवू शकता आणि तुम्ही तुमचं औक्षणाचं ताटसुद्धा तयार करू शकता. त्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम भाऊजाईला किंवा तुमच्या नंदेला हळदी कुंकू लावायचं आहे. जिला तुम्ही बांगड्या देणार आहात तिने सुद्धा नंदेला किंवा भाऊजाईला हळदी कुंकू लावायचं, औक्षण करायचं आहे, गोड काहीतरी खायला द्यायचं आहे आणि त्यानंतर बांगड्या घालायच्या आहेत, नमस्कार करायचा आहे. तर पूर्वीच्या काळामध्ये हे सहज शक्य होतं, कारण माहेरवाशीण स्त्रिया सणावाराच्या निमित्ताने माहेरी यायच्या, त्यावेळेस त्यांना बांगड्या आवर्जून भरल्या जायच्या. पण आत्ताच्या काळामध्ये नंदा दूरच्या ठिकाणी राहत असतील किंवा फॉरेनला राहत असतील, तर अशा वेळेस मग आपल्याला तिथे जाऊन त्यांना बांगड्या भरणं शक्य नाही. तर तुम्ही कुरिअर करू शकता किंवा बांगड्यांचे पैसे सुद्धा तुम्ही त्यांच्या अकाउंटला जमा करू शकता. अशा प्रकारे तुम्ही ही प्रथा किंवा रीत जी आहे ते पाळू शकता. तुम्ही हिरव्या रंगाच्या बांगड्या जर पाठवू शकलात नाही, तर पैसे पाठवलेले असतील, तर त्यांना तुम्ही सांगायचं आहे की हिरव्या रंगाच्या बांगड्या घ्या आणि तुम्ही पण तसंच करू शकता. तुम्हाला नणंद नसेल, भाऊजाई पण नसेल, तर अशा वेळेस काय करायचं, मग तुम्ही जवळच्याच एखाद्या मैत्रिणीला सुद्धा हिरव्या रंगाच्या बांगड्या भरून ही प्रथा किंवा ही रीत जी आहे ती पाळू शकता. तर अतिशय छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल, तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. हाईप बटनलाही प्रेस करा, जेणेकरून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. भेटूया तशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद आणि श्री स्वामी समर्थ.